नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. PCMCचे नवे शिलेदार या मालिकेत आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 16 रावेत किवळे मामुर्डी या भागातील नवनिर्वाचित नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे युवा सेनेचे अध्यक्ष राजेंद्र तरस. दोघांचं माय PCMCमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. निवडणुकीमध्ये आपण चांगलं यश मोठं संपादन केलं. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला किती मताधिक्याची अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे मताधिक्य मिळालं का? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. आज मला तरी असं वाटत होतं की ज्या प्रकारे आम्ही प्रचार वगैरे केला तर तेव्हा असं वाटत होतं की 1200च्या लीडने आपण येऊ. खात्री होती की आपलं सीट विनिंग आहे, कारण की ज्या प्रकारे आम्ही प्रचार करत होतो लोकांची आमच्या प्रतीची भावना होती की हां, आम्हाला तुम्हालाच मत देऊ, तुमच्यासोबतच आम्ही काम करू. तर तेव्हा असं वाटत होतं की 1200च्या लीडने आपण नक्की विन होणार आहे. पण जेव्हा आम्हाला निकाल कळाला की 5000च्या म्हणजे 5000च्या प्लसने आपल्याला लीड आहे, तर तेव्हा खूप ते अनएक्सपेक्टेड भावना होती आणि खूप म्हणजे चांगलं वाटत होतं की हा चांगल्या मतांनी आपण निवडून आलेलो आहे. तुम्हाला 17,781 मतं मिळाली आणि तुमचं मताधिक्य होतं 5,121. तर राजेंद्रजी, तुम्ही अनेक वर्ष, वहिनी जरी नवीन असल्या राजकारणात तरी तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये आहात, तर तुमचा काय अंदाज होता आणि त्याप्रमाणे घडलं का? सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आणि ह्या न्यूज चॅनलमध्ये आज मी पिंपरी चिंचवडचे शिलेदार नवीन या कार्यक्रमात आम्हाला बोलवून आज ही मुलाखत घेत आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जे तुम्ही आता प्रश्न विचारला की मताधिक्याचा, तर गेले 7 वर्ष पिंपरी चिंचवड शहरामध्ये मला वाटतं आमचाच प्रभाग असा असेल की निवडणूक लढायची म्हणून 7 वर्ष जनतेसाठी कामं केली, ते पण ग्राउंड लेवलनी. आम्ही उमेदवार असतील त्यापैकी. तर 7 वर्षात जे काही आम्ही केलं असेल तर ती फक्त माणसं कमवण्याचं काम केलं. आणि एक माझा अंदाज होता 1,500-2,000-2,500 हजाराच्या लीडमध्ये आपण येऊ. जे काम केलेलं जनसंपर्क आणि ह्याच्या जोरावरती 1,500, 2, 2.5 ह्या 3 आकड्यापैकी कुठंतरी बसू आपण, असा माझा अंदाज होता. आणि जास्तच एकदम घासाघास झाली तर 500च्या फरकाने. एक काही सिलेक्टेड मोजकी लोक आहेत की त्यांच्यापर्यंत मी बोलत होतो. आणि एक पत्नी म्हणून महिला आणि उमेदवार महिला रोजच बोलत होतो. रोज आम्ही आढावा संध्याकाळचं घ्यायचं, रात्री पहाटे 3 ते 4च्या दरम्यान, की कसं काय आजचं तुझं, तुला काय रिस्पॉन्स होता. आणि मग अंदाज घेत होता मी. तर ती सांगायची, तर मी तिला रोजच सांगायचो, ती पण साक्षीदार आहे की काळजी करायची ना, शीट आपल्याला लागणार आहे. आणि मोजकी जी सिलेक्टेड लोक होती त्यांना पण मी सांगून ठेवलं होतं की 1,500-2 हजाराच्या लीडनं आपण 100% निवडून येणार आहे, कोणी काहीच काळजी करायची नाही. आणि एक अनपेक्षित म्हणजे जसं आमचं काउंटिंग चालू झालं आणि मी एकदम तुम्हाला सांगतो खात्रीशीर सकाळी उठलो, ग्रामदेवाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट काउंटिंगला स्वतः गेलो. अनेक जे निवडून आलेले उमेदवार आहेत, अनेक असतील त्यात, की कुठेतरी लीडला आलो आहे आणि आता निवडून येणार, मग त्यानंतर त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मी प्रथम फेरीपासून ज्यावेळेस चालू झालं काउंटिंग तेव्हापासून पहिली फेरी ओपन झाली. 2467 मतदान, त्यापैकी 1963 ते 64चा लीड पहिल्याच फेरीला. आणि म्हणजे मला खात्री होती की आपण 100% निवडून येणार आहे. तर पहिल्याच फेरीत जर म्हटलं 1900चं लीड आहे, सेकंड फेरीला पण तेवढंच लीड मिळालं, 1963-64 असाच अंदाज सगळा. तिसऱ्या फेरीला काहीतरी 900चं लीड आलं. परत 4थ्या-5व्या फेरीला एकदम 7,500ला लीडला गेलो. 7,500 लीड म्हटलं 7,200च्या आसपास लीड होतं. आणि पुढच्या 4 पेट्या रावेतच्या होत्या, फेऱ्या होत्या. ह्या 4 म्हटलं मग 1,1 हजारांनी जरी मायनस केलं तर शीट 1 साईड आहे. मग 2200चा अंदाज आला माझा. ज्यावेळेस माझा 2200चा अंदाज आला आणि रावेतच्या फेऱ्या होणार होत्या, त्या फेऱ्या गेल्या, कट झालं तरी 1,1 हजारांनी मायनस झालं तरी 2200. आणि पुढच्या परत 2 फेऱ्या आमच्या किवळ्याच्या होत्या. मग म्हटलं तरी 100% शीट तर विन झाल्या. आणि मग शेवटच्या टप्प्यात 13वी आणि 14वी फेरीला 2900 मतावर आलं होतं. जिथं माझा 2200चा अंदाज होता तिथं 2900चं लीड आलं. आणि 13व्या-14व्या फेरीमध्ये 1881चं लीड मिळालं. आणि 14व्या फेरीला अजून थोडं मिळालं. डायरेक्ट आम्ही 5,121च्या लीडला गेलो. म्हणजे मला एक अनपेक्षित होतं, जे मी काय काम केलं ग्राउंड लेवलनी, हे जनतेला कोणत्या पद्धतीने आवडलं त्यामुळे एवढं लीड मिळालं मी समजून गेलो.
आणि अशा प्रकारे म्हणजे आमचा तुमच्या कमाल अंदाजाच्या दुपटीपेक्षा जास्त लीड दुपटीने तुम्हाला म्हणजे वन साइड मॅच झाली मिळालं. असा प्रकार झाला तो. तुमच्या कुटुंबामध्ये ही पहिलीच निवडणूक होती माझ्या हो. माहितीप्रमाणे. हो. तर एकूण कुटुंबाचं या अख्ख्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय भूमिका होती आणि निकाल लागल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? कशा प्रकारे रिॲक्ट झाले या? सर्वप्रथम प्रत्येक घरातलं प्रत्येकजण प्रचारासाठी जेव्हा जेव्हा बाहेर जात होते, तेव्हा प्रत्येकाला एक चांगले पॉझिटिव्हच रिस्पॉन्स मिळत होता, की हां, हे काम करणारे व्यक्ती आहेत आणि ह्यावेळेस जनता काम करणाऱ्या लोकांसोबतच उभी राहणार आहे. तर त्यांना देखील कुठेतरी म्हणजे शुअर होते ते, की हां, आपलं विनिंग सीट आहे म्हणून. पण जेव्हा कळालं, की हां, आपण खरंच विन झालोय, तेव्हा प्रत्येकाला खूप आनंदाश्रू होते सर्वांच्या डोळ्यामध्ये. तर ती खूप एक भावना म्हणजे कायम लक्षात राहील अशी होती. म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. मुलांची काय रिॲक्शन होती? निवडणूक प्रचार काळामध्ये वेळ तर खूप द्यावा लागतो, मुलांकडे दुर्लक्ष होतं. अशा ह्याच्यात मुलांची काय प्रतिक्रिया होती? जे मुलं तर खूप बारीक आहे म्हणजे त्यांना अजून इलेक्शन हे काय असतं हे पण माहिती नाही. पण आता कसं घरामध्ये वातावरण तेच शब्द ऐकण्यात होते नगरसेवक वगैरे ते. तर ते त्यांना देखील खूप छान वाटलं, की हां बाबा आपले मम्मी-पप्पा जिंकलेत म्हणून विन झालेले आहेत. तर त्यांना ते देखील पुढचे स्वप्न बघायला लागलेत, की मोठे झाले, की आम्ही पण आता नगरसेवक होऊ, आम्हाला पण लोकांच्या अडचणी सोडवायच्यात. असं ते म्हणजे चित्र रंगवायला लागलेले आहेत. निवडणुकीची कालावधी चालला होता ना, तर मुलगी मोठी आहे थोडी आणि भावाची मुलगी पण मोठी आहे थोडी आणि माझा मुलगा आणि भावाचा मुलगा थोडंसं म्हणजे LKG UKG पर्यंत आहेत. यांना म्हणजे आता ह्यांना लक्ष कोण देणार? आम्ही काय केलं, 4ही मुलं त्यांच्या मामाच्या घरी पाठवले आणि म्हणजे कधीच एवढे दिवस 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी असं आम्ही त्यांना सोडून कधीच कोणीच राहिलं नाही घरातलं. म्हणजे आई-वडील असतील किंवा आम्ही दोघं भाऊ किंवा हे असतील आणि त्यांना 15 दिवस तिकडं ठेवलं आणि आम्ही घरी जायचं तर ते झोपलेले असायचे म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोलायला. म्हणजे तो कालावधी माझ्यासाठी म्हणजे मला खूप त्रास म्हणजे वेदना देणारा ठरला. परंतु एक माझं मुलांपासून लांब राहिलो म्हणून मला आहे ना म्हणजे मी एकट्यात शांत म्हणजे मनात रडायचो मी, की मुलांपासून मला मुलीपासून आणि मुलापासून, भावाच्या मुलांपासून. मला ते दिवस आठवले, की मला आज पण डोळ्यात पाणी येतं. कारण त्या म्हणजे एक वडील सामाजिक म्हणून की मुलगी किंवा भावाची मुलगी का माझी का म्हणजे आम्हाला त्यांच्यापासून आज निवडणुकीमुळं लांब राहावं लागतंय. एक होतं परंतु ते तिकडनं व्हिडिओ बनवून पाठवायचे, धनुष्यबाण की माझ्या मम्मीला वोट करा. हे कुठेतरी प्रेरणा देणारं ठरलं किंवा त्याच्यामुळे जरा स्पिरिट म्हणजे एकदम जोश यायचा की आणि म्हणजे एकदम हे होतं. परंतु मुलांचं पण कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगलं हे केलं आणि एक विजयाकडे वाटचालीला त्यांचा पण चांगला आम्हाला हे झाला म्हणजे एक चांगला अनुभव आला मुलांचा. एकूण शिवसेनेचे जे काही मोजके नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 3 तर तुमच्या प्रभागातच आहेत. तर तुमचं पूर्ण पॅनल न येता त्यातलं 1 सीट गेली तुमची. तर काय नक्की एका जागेत काय चुकलं? एका जागेत म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो, जे सीट आमचं गेलं त्याबद्दल आम्हाला खेदच आहे आणि ते पूर्वी नगरसेवक होते प्रभागाचे. आता चालू नगरसेवक असताना माणसाकडनं 10 कामं कोणी सांगितली, त्यातली 2 नाही होत, 8 होतात आणि जी 8 होतात त्याला जास्त प्रसिद्धी मिळत नाही, परंतु जे 2 नाही होत त्याला जास्त प्रसिद्धी मिळते. त्यांच्या हातून असंच कुठं एखादी कामं राहिली असतील किंवा काय चुका घडल्या असतील, त्यातला प्रकार झाला आणि काही म्हणजे सांगायचं म्हणजे कसं, की हा जेवढा प्रभाग आहे हा सगळ्यात मोठा पालिकेतला सगळ्यात मोठा प्रभाग आहे आणि प्रभागातल्या संपूर्ण भागावरती वर्चस्व ठेवून काम करायचं म्हणजे तोंडाचं काम नाही आहे. कारण लोकसंख्येचा विचार करता 75,000 लोकांपर्यंत केव्हा पोहोचणार? प्रत्येक कॉलनी गल्लीबोळात कधी पोहोचणार? हा कुठेतरी त्यांना पदावर असतानाचा थोडासा म्हणजे त्याचा जरा अँटी इन्कमसीचा प्रॉब्लेम झाला म्हणून थोडं ते 670 मतांनी आमचं ते शीट गेलेलं आहे. म्हणजे थोडा फरक एक घासून म्हणजे शेवटच्या फेरीत चुरशीच्या हो. लढतींपैकी ती एक होती. 5,000 पेक्षा जास्त लीडनी ते पण होते पुढं आणि मला वाटतं 3 वाजेपर्यंत तरी काहीतरी 2 वाजेपर्यंत तरी सगळ्या चॅनलला शिवसेनेचा पॅनल विजयी झाला म्हणून सगळीकडे घोषित झालं होतं. परंतु शेवटच्या फेरीत तिथं थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळं ते आमचं शीट गेलं. परंतु बाकीची जी 3 शीट आलेली आहेत, तुम्ही 5,000च्या लीडचेच फरकाचे शीट आहेत सगळे. असं झालेलं आहे त्या ठिकाणी. आता हे प्रभागामध्ये 4 नगरसेवक, 3 शिवसेनेचे, 1 भाजपचा. आता कशा पद्धतीने हे वॉर्डामध्ये काम करताना तुमचं एकमेकांशी समन्वय राहणार? काम करताना तर आम्ही पक्ष बघणार नाही. मेन काय आमचा जो प्रभाग आहे,
तो अगदी मागासलेलाच म्हणता येईल. बऱ्याचशा तिथे अडचणी अगदी मूलभूत सुविधांसाठी पण बऱ्याचशा लोकांना नाही का असं भांडावं लागते. तर नक्की प्राधान्य आम्ही कामाला देणार आहे. पक्ष बघणार नाही. काम करताना पक्ष बघायचं नाही. फक्त कामाला जास्त प्रायोरिटी देणार आहे आम्ही. आणि तसं तुम्हाला सांगतो सर, लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे आणि पक्ष हा विषय बाजूला संपलेला आहे आता. नगरसेवक ह्या शब्दाला आम्ही बांधील झालेलो आहोत आणि या फक्त निवडणुकीची प्रक्रिया 15 दिवसाची असते. ही प्रक्रिया संपून गेलेली आहे. तर प्रभागात काम करताना 4ही लोकं आम्ही आता सोबत राहून काम करत असतो. एका विचाराने काम करतो. त्याच्यामुळे आम्हाला ती काही अडचण कसलीच नाही भासत त्या ठिकाणी. आता काही भागातल्या लोकांनी तुम्हाला भरभरून साथ दिली, काही भागातल्या लोकांनी पाठ फिरवली. त्यांच्याबद्दल काय धोरण राहणार? ज्या भागात साथ मिळाली त्या भागात रिझल्ट आम्हाला दिसलेला आहे. ज्या भागांनी पाठ फिरवली म्हणता नाही येणार, त्या भागात आम्ही कमी पोचलो होतो. आमचं काम कमी होतं किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत प्रचाराच्या निमित्ताने पूर्ण प्रभाग पिंजून काढला. पण त्यांचा विश्वास की अरे ही तरुण मुलं आहेत, ही काम करू शकतील, आपण त्यांना एक संधी देऊ, हे आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांचा विश्वास संपादन करायला कमी पडलो. तिथं लोकांनी पाठ फिरवली मी म्हणू शकत नाही आहे. आम्ही तिथपर्यंत कामाच्या माध्यमातून पोचलो नाही. जिथपर्यंत पोचलो तिथं रिझल्ट सगळ्यांना दिसलेला आहे. कारण आमचा जो प्रभाग ही निवडणूक जे आपण रिझल्ट पाहिला आहे, एक BJP आणि 3 शिवसेना, हे सगळे काम करणारे लोक निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आमचं काम तिथपर्यंत पोचलं नाही म्हणून आम्हाला तर तिथं मतदान नाही. परंतु जिथं काम पोचलेलं आहे तिथं तुम्ही रिझल्ट पाहिलेला आहे. मग आता पुढच्या 5 वर्षात ते भरून काढण्यासाठी काय करणार? पुढच्या 5 वर्षाचं सांगतो, यापूर्वीच्या कालावधीत काम केलं म्हणून जनतेने आता निवडून दिलेलं आहे. पुढच्या वेळेस आमचं काम आवडलं तर जनता आमच्यासोबत हाय अशीच राहणार आहे. त्याच्यासाठी कामाचं सांगायचं तात्पर्य असं सांगतो की काम केलं तर जनता परत आपल्याला स्वीकारणार आहे. तर हेच जे आता या अगोदर पद नसताना आम्ही जे फॉर्म्युला वापरत होतो कामांच्या बाबतीतला, तोच फॉर्म्युला वापरणार, त्याला जोड पदाची आलेली आहे. मग त्याच्यामुळे जनता स्वतःहून बोलते की आम्हाला माहिती खात्री 100% काम होणार आहे. त्याच्यामुळे काय अडचण वाटत नाही आम्हाला तशी. आता बऱ्याच ठिकाणी प्रभाग मोठे झालेत आणि वेगवेगळ्या भागातले 4 नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा कामाची विभागणी केली जाते की तू या भागाचं बघ, तू त्या भागाचं बघ, तू त्या भागाचं बघ. अशी काही वाटणी केली आहे का तुम्ही? नाही, अशी वाटणी तर करणार नाही. कारण की काय होतं, तसं आपण वाटून घेतलं ना की ज्या भागाची वाटणी आपल्याला आली नाही ते तिथले लोक आपल्याला ओळखत नाही किंवा काय नाही. जेव्हा पुन्हा आपल्याला त्यांच्याजवळ जायची वेळ येते मग तेव्हा ते म्हणतील की तुम्ही काय कामं केलेली. मग ते तसं दुर्लक्ष करणार नाही. काम करताना ज्याला 4 नगरसेवक आहे, ज्यांना जी अडचण येते ते सोडवणार. पण काम करताना ओव्हरऑल पूर्ण प्रभागाचा विचार करणार. एकच कुठला भाग नसणार आहे त्यामध्ये. आपला हा प्रभाग आहे 16 नंबर, सगळ्यात मोठा प्रभाग आहे. आपण 2017ची निवडणूक झाली तिचं चित्र पाहिलं आहे आणि 22 आता 26ची झालेली निवडणूक. ह्याच्यात हे जे 17चे निवडून आलेले होते, ठराविक एका भागामध्ये यांनी काम केलं होतं. ज्या भागात काम केलं तिथं त्यांना जनतेने स्वीकारलं, जिथं काम नाही तिथं जनतेने पाड दाखवलेली. त्याच्यामुळं आम्ही तरी असं करणारच नाही. आम्ही ऑल ओव्हर हा बिजलीनगरपासून तर किंवा साईनगर स्टेडियमपर्यंत हा संपूर्ण प्रभाग म्हणूनच काम करणार आहे. आता निवडणुकीला 1.5 महिना झाला आहे. कसा झाला हा पहिला 1.5 महिना? पहिला 1.5 महिना तो आधी प्रचाराचे पहिले 2 महिने प्रचारासाठी आम्ही धावपळ करत होतो आणि निवडून आल्यानंतर असं वाटलं की 2 दिवस आपल्याला रिलॅक्स व्हायला भेटेल. पण नाही, अगदी लोक आपल्याला सत्कारासाठी आवर्जून बोलवत होते. म्हणजे हे चित्र आधी आम्ही काहीतरी बघितलं पण नव्हतं आणि ऐकलं पण नव्हतं जास्त, की निवडून आल्यावरती पण सुद्धा सोसायटी आपल्याला बोलवते किंवा कॉलनी वाईज बोलवतात, आपला सत्कार करतात. ते म्हणजे एक प्रकारे असं कळालं की हा बाबा त्यांचा आपल्या प्रति ते जे विश्वास आहे त्या विश्वासाखातीर त्यांनी आपल्याला निवडून दिले आणि आता त्यांना म्हणजे कसं आपल्याकडनं कामं पण आपली झाली पाहिजेत. तर ते सत्कार म्हणजे एक जबाबदारी पण आम्हाला अशी वाटली की हा बाबा ते जबाबदारी आपल्याला भेटलेली खूप मोठी. तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण चांगलं सामोरं गेलं पाहिजे आणि ते म्हणजे प्रेरणा पण भेटली आपल्याला की आता आपण चांगलं अधिक जोमाने काम करू शकतो म्हणून. तुम्ही 1.5 महिन्यामध्ये पालिकेत जेव्हा पहिल्यांदा गेलात तर तेव्हाचा काय अनुभव होता तुमचा? तेव्हाच्या काय भावना होत्या? पहिल्यांदा जेव्हा कळालं की म्हणजे आपल्याला जायचं आहे पालिकेमध्ये, तेव्हा म्हणजे जेव्हा पालिकेमध्ये मी एंटर करत होते तेव्हा म्हणजे माझ्या मनात विचारच चालू होते की कधी स्वप्नात देखील मी विचार केलं नव्हतं की आपल्याला कधीतरी अशी वेळ येईल की पालिकेत जायचं आणि आपल्या प्रभागातल्या जनतेसाठी आपल्याला तिथे प्रश्न मांडायचे आणि ते सगळे म्हणजे काम करून पण घ्यायचे. तर ते एक बाजू चांगली पण वाटली की हा बाबा आपल्याला एक समाजकार्य आपल्या हातून घडतंय. तर हार तुरे त्याच्यामध्ये पहिलं 1.5 महिना जातो. तर हे करत असताना प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली की नाही? तुम्हाला सांगतो, निकाल झाला
निकाल झाल्यानंतर पहिल्या 4-5व्याच दिवशी विकासनगर मुख्य रोड आहे, खूप मोठा रोड आहे आणि मेन रोड आहे तो. मी संपूर्ण आरोग्य विभागाची टीम त्यांना मंगळवार होता, त्यांना जवळजवळ 2 किलोमीटरचा रोड आहे. सगळ्यात पहिलं आजपर्यंत कधीच हे घडलं नव्हतं. संपूर्ण टीम घेऊन मुख्य रोड साफसफाईला सुरुवात केली आणि मेन रोड असल्यामुळे संपूर्ण प्रभागातील जनतेला ते दिसलं आणि मी स्वतः ग्राउंड लेवलला रस्त्यावर उतरून ते काम करून घेत होतो. तर जनतेला तो व्हिडिओ मी बनवला, व्हायरल केला आणि तो व्हायरल केल्यानंतर तो जनतेपर्यंत पोहोचला. तर जनतेची प्रतिक्रिया अशी होती की असंच रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं आम्हाला पाहिजे होती आणि ते आम्ही जे मतदान केले हे सक्सेस झालेले आणि जे म्हणजे त्यांचं मनाचं समाधान झालं, आपण योग्य व्यक्तीला मतदान केलं. आता निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये काय करणार असं आम्ही तुम्हाला पहिल्या मुलाखतीमध्ये जेव्हा होय मी रिंगणातमध्ये तुमची मुलाखत झाली तेव्हाही आम्ही विचारलं होतं. तर आता त्यातले 45 दिवस तर गेलेले आहेत. तर उरलेले दिवस आहेत, तर हे पहिल्या 100 दिवसांसाठी आता तुम्ही काय टार्गेट, आता तुम्ही नगरसेविका म्हणून काय टार्गेट ठरवलंय? तेव्हा तुम्ही उमेदवार होतात. आता तुम्ही प्रत्यक्ष निवडून आलेले नगरसेविका आहात. आता निवडून आल्यानंतर पहिलीच जनरल बॉडीची आपली मीटिंग होती. त्यामध्ये प्रामुख्याने आता 2 प्रश्न मांडले मी, की विकासनगर किवळेमध्ये आपली एक हे कचऱ्याचा डेपो उभारण्यात आलेला आहे. त्या डेपोमुळे काय होतं, आजूबाजूला खूप मोठ्या सोसायटीज आहेत तिथे. तर ते कचऱ्याचा डेपो असल्यामुळे पूर्ण प्रभागाचा कचरा तिथं जमा केला जातो. त्याच्यामुळे खूप दुर्गंधी पसरती आहे. मच्छर, परत हे माशी वगैरे खूप पसरत चालले. त्याच्यामुळे आजाराचे म्हणजे आरोग्याचे प्रश्न उद्भवायला लागलेले आहेत. तर नक्कीच मी म्हणलं, म्हणजे प्रश्न मांडला, की तो जो तिथून हटवण्यात आला आणि त्याच जागी तिथे सेम फायर स्टेशनला जसं स्ट्रक्चर असतं तसं तिथं उभारण्यात आलेलं आहे पत्र्याचं वगैरे. तर ते स्थलांतर केलं, दुसरीकडे कुठेतरी नेलं कचऱ्याचा डेपो. त्याऐवजी तिथे एखादं फायर स्टेशन उभं केलं तर नक्कीच आपल्याला तिथे एक ते फायर स्टेशनचा चांगला उपयोग पण होईल आपल्या एरियामध्ये आणि ते कचऱ्याची जी अडचण त्या डेपोची ती पण कुठेतरी कमी होईल. आणि दुसरा प्रश्न असा मांडलेला आहे, की पाण्याची आता नुकतेच आता उन्हाळ्याचे दिवस यायला लागलेले आहेत आणि अनेक सोसायटीला म्हणा, कॉलनी वाईज खूप पाण्याची अडचण भासते. खूप पाण्याचं शॉर्टेज होतंय. फार असं टँकर वगैरे मागावा लागतोय. पण तशीच एक टाकी आपल्या आदर्शनगरमध्ये फुल स्ट्रक्चर वगैरे पूर्ण तयार झालेलं आहे तिचं. फक्त वाट कशाची बघताय, तर उद्घाटन झाल्यानंतर ते टाकीचं म्हणजे आपल्याला होऊ शकतं, पाणी चालू होऊ शकतं. पण ते अद्यापही अजून झालेलं नाही आहे उद्घाटन. तर ते जर झालं तर नक्कीच कुठेतरी अडचण कमी होईल पाण्याची आणि पूर्ण प्रभागातल्या म्हणजे पाणी व्यवस्थित पुरेसं मिळेल सगळ्यांना. पालिका सभागृहामध्ये अनेक अनुभवी दिग्गज सदस्य पण आहेत. अशा ह्याच्यात तुम्ही पालिका सभेत बोलताना काही दडपण वगैरे जाणवलं? कुठलीही गोष्ट नवीन करायची म्हटली की स्टार्टिंगला एक दडपण असतं, पण ते त्याचं ओव्हरकम केलं पाहिजे प्रत्येकाने. तर आता झाली पहिली जनरल बॉडी मीटिंग झाली तेव्हा 2 प्रश्न मांडले. आता हळूहळू तो कॉन्फिडन्स पण येईल आणि ते बोलल्याशिवाय कामं होणार नाहीये, म्हणून बोललं तर पाहिजे. म्हणून तिथे ते बोलणार. म्हणजे ते नक्कीच सीनियर आहेत, माझ्यापेक्षा बरेच जण सीनियर आहेत. नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नक्की प्रत्येकजण सहकार्य करणारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मतदारांशी संपर्क, की तुम्ही आधी संपर्क ठेवला म्हणून तुम्हाला ही निवडणूक सोपी गेली असं तुम्हीच सांगितलंत, की बरीच वर्ष तुम्ही लोकांच्या सातत्याने संपर्कात राहिलात. त्याच्यामुळे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं. इथून पुढच्या 5 वर्षामध्ये मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी तुम्ही कसं नियोजन केलंय? आत्ताच आम्ही म्हणजे प्रत्येक सोसायटीने आम्हाला बोलवलं सत्कारासाठी. तेव्हाच आपण त्यांच्याशी बोलून ठेवलेलं आहे, की प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक महिन्यातनं एकदा तरी एक मीटिंग द्यायची, अरेंज करायची पूर्ण सोसायटीची. समजा 100 फ्लॅटची सोसायटी असेल तर प्रत्येक 100 फ्लॅटमधलं एक तरी पर्सन आलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपलं 1 to 1 सगळ्यांशी बोलणं होईल. कोणाची काय अडचण आहे ते आपल्याला कळेल आणि त्यामध्ये आपल्याला काम कसं करता येईल. तर त्याच्यासाठी आपण मीटिंग अरेंज करणार प्रत्येक वेळी. का तर परत कोणी म्हटलं म्हणजे ते आम्हाला देखील नाही ऐकून घ्यायचं, की ह्यांनी काही कामं केली नाही. हे परत आपल्याला डायरेक्ट मत मागायला आलेत. हे आम्हाला पण करायचं नाही. आम्ही निवडून कशासाठी आलोय, तर काम करण्यासाठी. म्हणून काम करण्यासाठीच आम्ही ते मीटिंग अरेंज करणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये. आणि आता आपलं फक्त विकासनगरमध्ये एक आपलं जनसंपर्क कार्यालय आहे आणि रावेतमध्ये आणि गुरुद्वारामध्ये नाहीये. तर लवकरच आपण तिथे पण जनसंपर्क कार्यालय म्हणजे चालू होणार आहे आपलं. एक फोन नंबरचंही काहीतरी तुम्ही प्रचारातही वापरला ते. ते आपलं टॅगलाईनच होती, फोनचा गजर राजेंद्र तरस हजर म्हणून. मग आपल्यात एक नंबर आहे, हेल्पलाईन नंबर. हां, हेल्पलाईन नंबर. त्यावरती कोणी कॉल केला की आपण लगेच सेकंड मोमेंटला आपण तो आन्सर करतो. मग कोणाची अगदी बेसिक म्हणजे अडचण आहे, कचऱ्याची गाडी नाही आली किंवा लाईटचा काहीतरी इश्यू झालेला आहे, ते असे खूप बेसिक प्रॉब्लेम्स जे सगळेजण सांगतात, लगेच आपण त्याच्यावरती रिस्पॉन्स देतो. किती कॉल येतात दिवसभरात हेल्पलाईनला? असे मोजले तर नाही, पण 100+ तर असतातच. रोजचे?
म्हणजे एवढ्या कमीत कमी समस्या आहेत. 50 आहे. समस्या खूप आहे, प्रभाग पण तेवढा आहे, लोकसंख्या पण तेवढी आहे आणि समस्या असणारच आहे जनता आहे म्हटल्यावरती. परंतु ते समजा समोरच्या माणसाचं आपल्याला तक्रार आली, ठीक आहे, त्या मोमेंटला काम नाही होत, काम काही वेळानं होतं, काही दिवसांनी होतं, परंतु त्या माणसाशी बोलून त्याचं समाधान कसं करता येईल ह्याच्यावर जास्त फोकस करतो आपण. आणि माझ्याकडनं तरी 99.99% फोनचं मी काम करतोच. आणि म्हणून ती टॅगलाईन आपण दिली, फोनचा गजर राजेंद्र तरस हजर. हे जे आहे, आणि हे मी म्हणजे तसं पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच हे अंमलात आणलेलं आहे, म्हणून ह्या प्रचारात सोपं. आणि या समस्या सोडवण्यासाठी काही यंत्रणा उभी केली आहे की नाही? यंत्रणा म्हणजे मी आज माझा ऑफिसचा स्टाफ पण आहे, पण मी पालिकेच्या जेईपासून सुपरवायझरपासून सगळ्यांना मी स्वतः कॉल करतो. ऑफिसचे स्टाफ आहे, पण मी त्यांना कोणालाच सांगत नाही. कारण ह्याचं गणित सांगतो तुम्हाला, ज्यावेळी मी निवडणुकीला सामोरं जात होतो आम्ही, आता ही उमेदवार म्हणून फिरत होती, हिलाच अनुभव आला की जाईल तिथं लोक तुमच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह येतो, आला तो येतो, काम करतो, फोन केला की हजर होतो. मग हे गणित असे आहे की अधिकाऱ्यांचा स्वतः संपर्क, जी तक्रार येणार ती माझ्याकडे येणार, मी अधिकाऱ्याला सांगणार, अधिकारी ते काम करणार, काम केल्यानंतर ती जनता फोन येतो की भाऊ काम झालं, धन्यवाद. मग आपल्या वैयक्तिक आपण एक नगरसेवक म्हणा किंवा उमेदवार म्हणून किंवा आपण एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला माहिती असतं की आपण कोणाचं काय काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हा जनसंपर्क असाच वाढत जातो आणि हा जनसंपर्क वाढण्याचं गणित म्हणजे ह्या 2026चा निकाल. ते क्विक रिस्पॉन्स टीम ही काय कन्सेप्ट आहे तुमची? आता आपण काय करतोय ती, आपण हा जो प्रभाग खूप मोठा प्रमाणातला प्रभाग आहे, जरी संपर्क कार्यालय 4 टाकू किंवा किती अनेक टाकू, परंतु क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून आपण त्या ठिकाणी आता सुरू करणार आहे ती. आणि त्याचं माध्यम म्हणजे सांगायचं असं आहे की मी पुणे महानगरपालिकेच्या ठिकाणी माझे मित्र आहेत, पाहुणे आहेत, त्यांनी ते ठिकाणी ती सुरू केलेली. समजा तुमची गुरुद्वार भागात साई कॉलनीमध्ये काहीतरी ड्रेनेज ओव्हरफ्लो झालं आहे आणि ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्यांना काय तिथं म्हणजे आता ती समस्याच निर्माण झाली आणि ती सोडवायची आहे. मग ते आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉल आला की आपली ती टीम तिथं जाणार आणि ते काम करून घेणार. आणि ती टीम म्हणजे कसं असणार, फिरते जनसंपर्क कार्यालय असणार आहे आपला. त्याच्यावरती म्हणजे माईकमध्ये आपण कसं काहीतरी अनाऊन्स करायचं असेल तर ती सिस्टीम वगैरे करतो, त्या पद्धतीचं आपण ते फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहे की यापूर्वी ह्या प्रभागामध्ये कोणाचंच नव्हतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे PCMCमध्ये पण नसेल कोणाचं तर क्विक रिस्पॉन्स टीमची ही टीम अशी, हे आपण सुरू करणार आहे. पालिकेमध्ये आता तुम्ही सभागृहातले अनुभव सांगितलेत. भाजप, शिवसेना हे मित्रपक्ष आहेत, केंद्रात राज्यात सत्तेमध्ये आहेत, युती आहे, पण इथं तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढलात. आता तुम्ही शिवसेना म्हणून निवडून आलेला आहात, तर तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? की इतर ठिकाणी जसं भाजप बरोबर युती आहे त्याप्रमाणे सत्तेत सहभागी होऊन काम करणार आहात, का लोकांनी कौल तुमच्या बाजूने दिलाय म्हणून विरोधक म्हणून काम करणार आहात? नक्कीच चांगल्या कामांना आपली साथ असणार आहे. जिथं वाटते की नाही बाबा हे चुकीचं आहे, तर तिथं नक्कीच विरोध राहणार आहे. आणि शेवटी आपल्याला काम करून घ्यायचं आहे, प्रभागाचा विकास करायचा आहे, तर त्याला जास्त प्राधान्य देणार आहे. आता बघता बघता 1.5 महिना जसा होऊन गेला, तशीच 5 वर्षही होऊन जातात आणि पुन्हा नवीन निवडणूक येते. यावेळेला तुम्ही निवडणुकीला गेलात तेव्हा तुमची कोरी पाटी होती, तुमच्यावर टीका करण्यासाठी काही नव्हतं. पण जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही जाल तेव्हा लोक तुमचा 5 वर्षांचा लेखाजोखा विचारणार. तर त्यावेळेला लोकांना सांगता येण्यासारखी कोणती कामं झालेली असतील की जी आपले रस्ता, गटार, ते आपले जे नेहमीचे आहेत ते सोडून असे काही वेगळे 5 वर्षात तुम्ही ठळक काही करून दाखवाल? आत्ता प्रचारादरम्यान आम्ही फिरलो ना, तेव्हा आम्हाला देखील जाणवलं की लहान मुलांना खेळायला आपल्या एरियामध्ये एकही गार्डन नाही आहे. तर नक्कीच एक गार्डन कसं एक नाही 2 म्हणता येईल, कसे उपलब्ध करून देता येईल आपल्या एरियामध्ये, तर गार्डनला जास्त महत्त्व देणार आहे आणि गार्डन चालू करून देऊ आपण. तर गार्डन एक मुद्दा असेल सांगायला. आणि पाण्याची अडचण पण कमी झालेली असेल. मी थोडं त्यात सर सांगतो तुम्हाला की पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना आज आपण पाहिलेले, आम्ही संपूर्ण प्रभागात निवडणुकीत फिरलेलो आहे. कुठल्या जनतेला काय पाहिजे हे आम्हाला समजलेलं आहे. आता ते कसं करायचं हे आमच्या म्हणजे नगरसेवक म्हणून, प्रतिनिधी म्हणून आपण त्याच्यासाठी धावपळ करायची आणि ते आपण करून घ्यायचे. ज्या एरियात ज्याची तीव्रता जास्त आहे ते काम करणं गरजेचं आहे. आणि आज आमच्या प्रभागात पाहिलं तर तशी 3 नगरसेवक शिवसेनेचे आहेत
आणि एक भाजपचे आहेत. परंतु हा पक्षीय बलाबल आपण बाजूला ठेवू. काम करत असताना चौघं काम करणार आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही की इथं काम करायला अवघड जाईल. फक्त एक आहे की शहरात सत्ता भाजपची आलेली आहे आणि तसं आज आम्ही तर सत्तेत नाही, म्हणजे आम्ही विरोधी पण म्हणता येणार नाही, परंतु आम्ही बाजूला आहे. परंतु तिथनं ज्या प्रमाणात आम्हाला बजेट मिळालं, महानगरपालिका 16 नंबरला जे काय बजेट देईल ते, कारण आता परिस्थिती अशी आहे 3 शिवसेनेचे असल्यामुळे तिथं काय पद्धतीने विचार करून देतील ते आज आम्हाला माहिती नाही आहे. परंतु ते बजेट जास्तीत जास्त शिंदे साहेबांच्या पाठीमागं लागून, आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या पाठीमागं लागून किती जास्तीत जास्त मिळवता येईल आणि त्याचा उपयोग प्रभागात ज्या गोष्टी आजपर्यंत घडलेल्या नाही आहेत त्या गोष्टी आपण केल्या तर संपूर्ण प्रभागाचं, अरे ते फायर स्टेशन ते शिवसेनेच्या लोकांनी केलेलं आहे बरं का, त्यांनी ते काम चांगलं केलेलं आहे. म्हणजे अशी काही मोजकी कामं करायची की ती कामं डायरेक्ट नाव आठवलं पाहिजे किंवा पक्ष आठवला पाहिजे. अशा पद्धतीची आपण कामं करणार आणि त्याच्यामुळं पुढची निवडणुकीला आम्ही जाताना ह्या कामांच्या जोरावर पण पुढची निवडणूक आपण चांगली हे करू. तर या होत्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका ऐश्वर्याताई तरस. ताई, या ठिकाणी आपण आलात, आम्हाला वेळ दिलीत, आपल्या पुढच्या योजनांविषयी सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या हातून एक आदर्श प्रभाग आपण घडवावात या आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.